संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय, उद्याच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे उद्याच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार महाराष्ट्राला लाभणार आहेत। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय या ठिकाणी। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्यानंतर या घडामोडींना आता वेग आलेला आहे। उपमुख्यमंत्री म्हणून उद्याच सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर याआधी तटकरे हे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गेले होते, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि आता यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? उद्याच संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। नक्कीच आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या मृत्यूनंतर त्यांच्या जाण्याने जी रिक्त झालेली पदं आहेत, अर्थात पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद असेल किंवा राज्याचं उपमुख्यमंत्री पद असेल, या पदावरती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागताना पाहायला मिळते। आणि उद्या विधिमंडळातल्या आमदारांची बैठक पण उद्या दुपारी 2 वाजता विधान भवनातल्या कॅबिनेट हॉलमध्ये होणार आहे। आणि या सगळ्या बैठकीनंतर गटनेता निवडला जाईल। गटनेतेपदी संपूर्ण सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड होईल आणि त्यानंतर संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम, त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो राजभवनावरती संध्याकाळी 5 वाजता पार पडणार असल्याची माहिती जी आहे ती आता मिळताना पाहायला मिळत आहे। आणि थोड्याच वेळापूर्वी या सगळ्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात चर्चा करण्याकरता, निर्णय घेण्याकरता प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जे आहेत ते सुनील तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दाखल झालेले होते। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेंची जे काही निर्णय घेण्यात आले ते बारामतीमध्ये कळवण्यात आले आणि त्यानंतर हे सगळे निर्णय जे आहेत ते या चर्चेद्वारे घेतलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु अजित पवार यांच्या अकाली दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर आता तिसऱ्या दिवसातच आपण पाहतोय की राजकीय घडामोडींना सगळा वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ती उद्यापासून सांभाळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि शपथविधीचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 5 वाजता राजभवनावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि उद्या सर्वच आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलेलं आहे। दुपारी 2 वाजता विधिमंडळाची बैठक होणार आहे, त्यामुळे सर्व आमदार उद्या विधिमंडळाच्या बैठकीकरता मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये उपस्थित असताना पाहायला मिळतील। अगदीच अक्षय, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री पदासंदर्भात हा मोठा निर्णय खरं तर झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।